नमस्कार मित्रांनो. तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण हायपर कॉन्जुगेशनची थेरी बघितलेलं आहे ना, की हायपर कॉन्जुगेशन कशामध्ये असतं किंवा काय कंडिशन आहे हायपर कॉन्जुगेशनसाठी. कार्बनामध्ये असतं तर कसं असतं, कार्बोकॅटायनमध्ये असतं तर कसं असतं है ना, आणि कार्बोकॅटायन कसा असला पाहिजे जेणेकरून हायपर कॉन्जुगेशन शो करेल, हे सगळं आपण थेरीमध्ये बघितलेलं लास्ट व्हिडिओमध्ये. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे बघा ॲप्लिकेशन ऑफ हायपर कॉन्जुगेशन. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये बघा सर्वात महत्त्वाचं जे काय मॅक्झिमम क्वेश्चन जे असतात ते ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन असतात ना. त्यामुळे आपण हायपर कॉन्जुगेशनचं ॲप्लिकेशन बघूयात. लास्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे काय काय ॲप्लिकेशन आहेत ते. जसं की काय असेल, स्टॅबिलिटी ऑफ अल्किन असेल, स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन असेल, स्टॅबिलिटी ऑफ फ्री रॅडिकल असेल, त्यानंतर हीट ऑफ हायड्रोजनेशन असेल. बरोबर आहे. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये वन बाय वन बघूयात. तर पहिला आपण बघणार आहे बघा स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन. स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन. तर ह्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे बघा स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन. स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अल्फा हायड्रोजन. ठीक आहे. जेवढे जास्त अल्फा हायड्रोजन असतील तेवढा कार्बोकॅटायन तुमचा काय असणार आहे, मोर स्टेबल असणार आहे. ठीक आहे. जेवढे जास्त अल्फा हायड्रोजन असतील तेवढा तो मोर स्टेबल काय असणार आहे, कार्बोकॅटायन असणार आहे. ठीक आहे. बस ह्याच्यावर तुमचे सगळेचे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह होतील कार्बोकॅटायनचे जे काय हायपर कॉन्जुगेशनमध्ये आहेत ते. ठीक आहे. चला आपण डायरेक्टली एक्झाम्पलच बघूयात मग. ठीक. पहिले एक्झाम्पल आपण बघूयात. या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज आहे, या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज आहे. स्ट्रक्चर ड्रॉ करूयात. CH3CH2 पॉझिटिव्ह चार्ज, त्यानंतर आहे CH3 पॉझिटिव्ह चार्ज. दुसऱ्यामध्ये बघा आता दुसरं एक्झाम्पल बघूयात आपण. या ठिकाणी तुमचा हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, या ठिकाणी हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, त्यानंतर या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज आहे. तिसरे एक्झाम्पल बघूयात आपण. पॉझिटिव्ह चार्ज, या ठिकाणी पण पॉझिटिव्ह चार्ज आहे, या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज आहे. ठीक आहे. तर चला आपण ह्याचे बघूयात की कसं अप्लाय करायचं ते. आता बघा तुम्हाला सांगितले स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अल्फा एच. जेवढे जास्त अल्फा एच असेल तेवढं जास्त हायपर कॉन्जुगेशन असेल, आणि जेवढं जास्त हायपर कॉन्जुगेशन असेल तेवढा कार्बोकॅटायन स्टेबल असणार आहे. तर बघा ह्याच्यामध्ये तुम्ही मला सांगा हा कार्बोकॅटायन आता अल्फा हायड्रोजन कसं बघायचं. मी लास्ट लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला. एखाद्या कार्बोकॅटायनचे अल्फा हायड्रोजन कसं बघायचे, अल्किनमधले अल्फा हायड्रोजन कसं बघायचे, आणि रॅडिकलमधले अल्फा हायड्रोजन कसं बघायचे सांगितलेलं आहे. बरोबर आहे. तर बघा हा तुमचा ज्या कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे त्या कार्बनला जे डायरेक्टली कनेक्टेड कार्बन असतात त्यांना आपण काय म्हणत असतो, अल्फा कार्बन म्हणत असतो. आणि त्या अल्फा कार्बनवरचे जे काय हायड्रोजन असतात त्यांना आपण अल्फा हायड्रोजन म्हणत असतो. मग सांगा ह्याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन किती आहेत सांगा बरं. इथं 3, इथं 3, इथं 3, किती झाले, 9 झाले. ह्या दोघांमध्ये सांगा अल्फा हायड्रोजन किती आहेत, 6 असतील. ह्यामध्ये अल्फा हायड्रोजन सांगा किती आहेत, 3 असतील. ह्यामध्ये अल्फा हायड्रोजन सांगा काय आहेत, काहीच नाही म्हणजे 0 आहेत. आता तुम्ही म्हणाल सर हे सेम एक्झाम्पल तुम्ही तर इंडक्टिव्ह इफेक्टमध्ये घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पण स्टॅबिलिटी ऑर्डर सेमच दिलेली आहे. बरोबर आहे. मग इथं तुम्ही इंडक्टिव्ह इफेक्ट का नाही कन्सिडर करत. तर मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे बघा, जर एखाद्या कंपाऊंडमध्ये रेझोनन्स असेल किंवा मेझोमेरिक इफेक्ट असेल, हायपर कॉन्जुगेशन पण असेल आणि इंडक्टिव्ह इफेक्ट पण असेल, त्यावेळेस प्रायोरिटी कशी द्यायची, ऑलवेज प्रायोरिटी द्यायचे रेझोनन्स किंवा मेझोमेरिक, त्यानंतर प्रायोरिटी असेल हायपर कॉन्जुगेशन, आणि त्यानंतर असणार आहे इंडक्टिव्ह इफेक्ट. आता ह्याच्यामध्ये बघा 2 इफेक्ट प्रेझेंट आहेत. पहिला इफेक्ट कुठला आहे, इंडक्टिव्ह, आणि दुसरा हायपर कॉन्जुगेशन. पण अगोदर डॉमिनंट बघायचा असतो ऑलवेज. आता तुम्ही इंडक्टिव्ह इफेक्टनं जरी बघितला तरी सेमच ऑर्डर येणार स्टॅबिलिटी ऑर्डर ह्याच्यामध्ये बरं का. तर बघा कसे असेल स्टॅबिलिटी ऑर्डर मग 1, 2, 3 and 4. जेवढे जास्त अल्फा हायड्रोजन असतील तेवढा तो मोर स्टेबल असणार आहे. सांगा ह्याच्यामध्ये आता सेकंडमध्ये
मला सांगा ह्या अल्फा कार्बनला 3 हायड्रोजन आहेत, या ठिकाणी 2 आहेत, या ठिकाणी 2 आहेत. सांगा ह्याच्यामध्ये टोटल अल्फा हायड्रोजन किती झाले? 7 झाले, बरोबर आहे. इथं 3, इथं 2 5, इथं 2 7. मला सांगा ह्यामध्ये अल्फा हायड्रोजन किती आहेत सांगा बरं. एकच अल्फा कार्बन आहे आणि ह्याला 1 हायड्रोजन आहे, म्हणजे अल्फा हायड्रोजन 1 झाला. ह्याच्यामध्ये 2 अल्फा कार्बन, इथला 1 हायड्रोजन, इथले 2 हायड्रोजन, अल्फा हायड्रोजन किती झाले? 3 झाले. सांगा बरं स्टॅबिलिटी ऑर्डर कसे असेल आता? 1, त्यानंतर 3, त्यानंतर 2 असणार आहे. 1 3 2. जेवढे जास्त अल्फा हायड्रोजन तेवढा तो मोर स्टेबल. बस एवढंच लक्षात ठेवायचं आहे. सांगा ह्यामध्ये आता अल्फा हायड्रोजन किती आहेत? 3 आणि 2 5. अल्फा हायड्रोजन किती आहेत? 5 आहेत. ह्यामध्ये बघा 3 आणि 3 6 आणि 2 8. अल्फा हायड्रोजन किती झाले? 8 असतील. ह्यामध्ये बघा आता इकडं 3, इकडं 3, 6 झाले आणि इथला 1 7. अल्फा हायड्रोजन किती झाले? 7 झालेले आहे. ठीक आहे. सांगा बरं कसे असेल मग आता स्टॅबिलिटी ऑर्डर? 2 3 1 असणार आहे. 2 3 1 असेल. ठीक आहे. तर असे स्टॅबिलिटी ऑर्डर बघायचं आहे. आणखी काय एक्झाम्पल बघूयात आपण. हे घ्या. या ठिकाणी असेल CH3+, त्यानंतर बघा या ठिकाणी असेल CD3+, त्यानंतर या ठिकाणी असेल CT3+. आता हे सेम क्वेश्चन मी तुम्हाला इंडक्टिव्ह इफेक्टमध्ये सांगितलं आहे बरं का. आणि त्या ठिकाणी हे सांगितलं होतं की हा क्वेश्चन आल्यानंतर मी तुम्हाला हायपर कॉन्जुगेशनमध्ये सांगेन. इथं सांगतो ह्याची कन्सेप्ट मी तुम्हाला. या ठिकाणी CH3 आहे बरं का. CH3 या ठिकाणी असेल CH3. या ठिकाणी असेल बघा CD3 इथे कुठला चार्ज असेल? पॉझिटिव्ह चार्ज. त्यानंतर असेल या ठिकाणी बघा CT3 आणि CT3. ठीक आहे. हे दोन्ही एक्झाम्पल महत्त्वाचे आहेत. तर लक्ष द्या. आता पहिल्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला काय बघायचं आहे? हायपर कॉन्जुगेशन बघा. अल्फा कार्बन बघा ह्याच्यामध्ये किती आहेत बघा. अल्फा हायड्रोजनमध्ये इथले 3, इथले 2 आणि इथला 1, टोटल झाले 6 अल्फा हायड्रोजन. ह्यामध्ये अल्फा हायड्रोजन बघा बरं किती आहेत? 1 आणि 2 3 झाले अल्फा हायड्रोजन. ह्यामध्ये अल्फा हायड्रोजन सांगा किती आहेत? इथले 2, इथले 2 4 झाले. सांगा स्टॅबिलिटी ऑर्डर? 1 3 2 असणार आहे. हे झालं तुमची स्टॅबिलिटी ऑर्डर. जेवढे जास्त अल्फा हायड्रोजन तेवढा तो मोर स्टेबल असणार आहे. आता या ठिकाणी बघा, आता ह्याच्यामध्ये बघा मी अल्फा हायड्रोजन जर बघितले, अल्फा हायड्रोजन सांगा बरं किती असणार आहे अल्फा हायड्रोजन? इथले 3, इथले 2, इथले 2 किती झाले? 4 5 6 7 असणार आहे. या ठिकाणी अल्फा हायड्रोजन सांगा बरं आता किती असतील? आता तुम्ही म्हणाल सर या ठिकाणी तर हायड्रोजन नाही, ड्यूटेरियम आहे. मग ड्यूटेरियमला असू द्या, ट्रिटियम असू द्या, हायड्रोजनचे आयसोटोप्स आहेत ना, त्यामुळे ह्यांना पण आपण काउंट करायचं बरं का. हे पण हायपर कॉन्जुगेशन शो करतात. ठीक आहे. ह्यामध्ये अल्फा हायड्रोजन किती आहेत सांगा बरं आता. मग ह्यामध्ये अल्फा हायड्रोजन असणार किती? 6. ह्यामध्ये पण 7च आहेत, बरोबर आहे. 3 4 5 6 7. ह्यामध्ये सांगा किती असतील मग अल्फा हायड्रोजन? ह्यामध्ये पण 7च आहेत. आता तुम्ही म्हणाल ठीक आहे सर, ह्या सगळ्यांमध्ये अल्फा हायड्रोजन सेम आहेत, म्हणजे तर हायपर कॉन्जुगेशन लावायचं नाही, इंडक्टिव्ह इफेक्ट बघायचा, बरोबर आहे. मग इंडक्टिव्ह इफेक्ट जर बघितला तर सर्वात जास्त इंडक्टिव्ह इफेक्ट कोणाचा असतो? ट्रिटियमचा असतो, ड्यूटेरियमचा असतो आणि हायड्रोजनचा असतो. म्हणजे करेक्ट ऑर्डर कसे असायला पाहिजे?
3, 2, 1 असायला पाहिजे, पण असते कसं 1, 2, 3 असणार आहे. असं का होत असेल सांगा बरं. तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाची कन्सेप्ट आहे बघा, आता हे लक्षात घ्या. जर तुम्ही बॉन्ड लेंथ किंवा बॉन्ड स्ट्रेंथ जर बघितलात, कार्बन हायड्रोजन, कार्बन ड्यूटेरियम आणि कार्बन ट्रिटियम, ठीक आहे. तर तुमची बॉन्ड स्ट्रेंथ जी आहे, बॉन्ड स्ट्रेंथ काय होत जाते, वाढत जाते बरं का, बॉन्ड स्ट्रेंथ. ठीक आहे. तर कार्बन हायड्रोजन बॉन्ड आणि कार्बन ड्यूटेरियम बॉन्ड पैकी कुठला बॉन्ड स्ट्रॉंग आहे सांगा. कार्बन ड्यूटेरियम किंवा कार्बन ट्रिटियम बॉन्ड इज मोर स्ट्रॉंग दॅन CD किंवा CH, बरोबर आहे. मग मला सांगा, हा जर बॉन्ड स्ट्रॉंग असेल तर इझिली ब्रेक होईल का, नाही होणार आहे. आणि हायपर कॉन्जुगेशन कसं होतं मी तुम्हाला काल सांगितले बघा, इथला हायड्रोजन ब्रेक होतो आणि इलेक्ट्रॉन देतो, बरोबर आहे. म्हणजे हायपर कॉन्जुगेशनमध्ये अल्फा कार्बन जो आहे, त्या अल्फा कार्बन आणि हायड्रोजनचा बॉन्ड ब्रेक होत असतो, बरोबर आहे. तर मला सांगा, ह्यामध्ये आता जो बॉन्ड इझिली ब्रेक होईल तो जास्त हायपर कॉन्जुगेशन शो करणार आहे, आणि जो बॉन्ड इझिली ब्रेक नाही होणार तो कमी शो करणार आहे, बरोबर आहे ना. मग सांगा, ह्या तिन्हीपैकी कुठला बॉन्ड इझिली ब्रेक होईल. तुमचा हा कार्बन हायड्रोजन जो बॉन्ड आहे तो काय होणार आहे, इझिली ब्रेक होणार आहे, बरोबर आहे. का होणार आहे ब्रेक, तर ह्याची बॉन्ड स्ट्रेंथ काय आहे, कमी आहे. मग मला सांगा, ह्या तिन्हीमध्ये आता हायपर कॉन्जुगेशन मॅक्झिमम किंवा फास्ट कोण शो करेल, ऑब्व्हियसली CH3 वाला करणार आहे. त्यामुळं इथं स्टॅबिलिटी ऑर्डर असेल बघा, 1, 2 and 3 असणार आहे. ठीक आहे. ह्याला थोडंसं स्टार करून ठेवा बरं का, ह्यामध्ये बरेचसे मुलं कन्फ्यूज होतात. ठीक आहे. CH3, CD3, CT3 बघतात आणि डायरेक्ट इथं कुठला इफेक्ट लावतात, इंडक्टिव्ह इफेक्ट लावतात. पण या ठिकाणी हायपर कॉन्जुगेशनच लावायचे, फक्त हे बॉन्ड स्ट्रेंथवरती लावायचं. ठीक आहे. आता ह्याच्याच बेसिसवरती आपण हे एक बघूयात बघा. आता ह्याच्यामध्ये मला सांगा, अल्फा हायड्रोजन किती आहेत, इथले दोन, इथं अल्फा हायड्रोजन नाहीच. म्हणजे अल्फा हायड्रोजन किती आहेत या ठिकाणी, 4. ह्यामध्ये सांगा अल्फा हायड्रोजन किती आहेत, 4. ह्यामध्ये सांगा अल्फा हायड्रोजन किती आहेत, 4. हे एक्झाम्पल आपण घेतलेले बघा इंडक्टिव्ह इफेक्टमध्ये आहे ना. आता मला सांगा, जर सगळीकडे हायपर कॉन्जुगेशन सेमच जर असेल तर आपण हायपर कॉन्जुगेशन सांगू शकत नाही कुठला कार्बोकॅटायन स्टेबल आहे. त्यासाठी मग रिव्हर्स यायचं, इंडक्टिव्ह इफेक्ट बघायचा. मला सांगा, इंडक्टिव्ह ह्या दोघांचा सेम आहे इकडे, बरोबर आहे. मग ह्याचा बघायचा आता, CH3, CD3 आणि CT3 पैकी कुणाचा इंडक्टिव्ह इफेक्ट जास्त आहे, CT3चा आहे. त्यामुळे इथं ऑर्डर कसे असणार आहे, 3, 2 आणि 1. इथं आपण का इंडक्टिव्ह लावला आहे, तर तुमचा हायड्रोजन किंवा ड्यूटेरियम अल्फाला आहे का सांगा, इथं पॉझिटिव्ह चार्ज घ्या. अल्फाला आहे का सांगा बरं, नाही. त्यामुळे हायपर कॉन्जुगेशन शो नाही करणार. त्यामुळे इथं डॉमिनंट कुठला इफेक्ट लागतोय, इंडक्टिव्ह इफेक्ट लागतोय. ठीक आहे. क्लिअर आहे सगळ्यांना. तर ह्यामध्ये काय करायचं, तुम्हाला फक्त अल्फा हायड्रोजन बघायचे, जेवढे जास्त अल्फा हायड्रोजन असतील तेवढा तो मोर स्टेबल असणार आहे. ठीक आहे. तर हे झालं बघा स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन. सेम कन्सेप्ट लावायचे स्टॅबिलिटी ऑफ रॅडिकलसाठी. ठीक आहे. तर बघा, स्टॅबिलिटी ऑफ कार्बन रॅडिकल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अल्फा एच असते, सेम लाईक कार्बोकॅटायन. फक्त या ठिकाणी काय करायचं आहे, कार्बोकॅटायन मधला हा पॉझिटिव्ह काढायचा, इथं रॅडिकल द्यायचा, इथं रॅडिकल द्यायचा, इथं रॅडिकल द्यायचा, सेम ऑर्डर असणार आहे, सेम ऑर्डर. ठीक आहे. चला आपण डायरेक्टली काय करूयात, आता स्टॅबिलिटी ऑफ अल्किन बघूयात. ठीक आहे. स्टॅबिलिटी ऑफ अल्किन. बघा, स्टॅबिलिटी ऑफ अल्किन हे खूप महत्त्वाचं आहे बरं का. कारण ज्यावेळेस तुम्ही हायड्रोकार्बनमध्ये रिॲक्शन बघता अल्किनच्या, त्यावेळेस तुम्हाला विचारलं जातं कुठला अल्किन मोर रिॲक्टिव्ह आहे, कुठला अल्किन लेस रिॲक्टिव्ह आहे. ते सगळं आपण हायपर कॉन्जुगेशनने सांगत असतो. कुठला अल्किन मोर स्टेबल आहे, कुठला अल्किन लेस स्टेबल आहे. किंवा ज्यावेळेस तुम्ही इलिमिनेशन रिॲक्शन बघत असता, सेट-जेप रूल असेल किंवा हॉफमन रूल असेल, त्यामध्ये स्टेबल अल्किन कुठला आहे आणि कशामुळे आहे ते सगळं आपण कशामध्ये बघत असतो, हायपर कॉन्जुगेशनमुळं. त्यामुळं अल्किनची स्टॅबिलिटी असेल किंवा अल्किनची रिॲक्टिव्हिटी असेल, ह्यासाठी हायपर कॉन्जुगेशन खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. कारण कार्बोकॅटायनमध्ये आपण सांगू शकतो बघा कुठले, कारण कार्बोकॅटायनमध्ये वेगवेगळे इफेक्ट लागतात. इंडक्टिव्ह लागतो, रेझोनन्स लागतो, मेझोमेरिक लागत असतो, हायपर कॉन्जुगेशन लागत असतो, डान्सिंग रेझोनन्स लागत असतो, आहे ना. पण अल्किनमध्ये मॅक्झिमम काय असतं तुमचं, अल्फा हायड्रोजन आणि रेझोनन्स हे दोनच इफेक्ट लागतात बरं का. त्यामुळं अल्किनसाठी हायपर कॉन्जुगेशन खूप महत्त्वाचं. तर ह्यामध्ये पण सेम असणार आहे बघा. आता स्टॅबिलिटी ऑफ अल्किन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अल्फा हायड्रोजन.
जेवढे जास्त अल्फा हायड्रोजन असतील तेवढा तुमचा अल्किन कसा असणार आहे, मोर स्टेबल असणार आहे. आणि जेवढा अल्किन मोर स्टेबल असेल तेवढा तो लेस रिॲक्टिव्ह असणार आहे. आता कुणासोबत लेस रिॲक्टिव्ह आहे हे आपण अल्किनमध्ये किंवा हायड्रोकार्बनमध्येच बघणार आहे बरं का. ठीक आहे, तर बघा आता डायरेक्टली आपण एक्झाम्पलच घेणार आहे ह्याचे. पहिले एक्झाम्पल आहे बघा आपल्याकडे CH2 डबल बॉन्ड CH2. दुसरं एक्झाम्पल आहे आपल्याकडे बघा CH3 कार्बन किंवा CH डबल बॉन्ड या ठिकाणी असेल CH2. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल आहे आपल्याकडे बघा CH3 CH डबल बॉन्ड या ठिकाणी असेल CH, या ठिकाणी असेल CH3. या तीनपैकी सांगायचं आहे. त्यानंतर हे झालं पहिला. दुसरा बघूयात आपण बघा CH3 कार्बन CH3 डबल बॉन्ड या ठिकाणी असेल तुमचं काय CH, या ठिकाणी असेल CH3. त्यानंतर आहे बघा कार्बन डबल बॉन्ड कार्बन या ठिकाणी असेल CH3, या ठिकाणी असेल CH3, या ठिकाणी असेल CH3, या ठिकाणी असेल CH3. इथं बघा आता CH3 CH डबल बॉन्ड कार्बनला असतील बघा इथं CH2 CH3, या ठिकाणी असणार आहे काय CH2, या ठिकाणी CH3 लिहा. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 असेल तर बघा त्याच्यामध्ये स्टॅबिलिटी ऑर्डर बघूयात आपण. तर सांगा पहिल्यामध्ये अल्फा हायड्रोजन किती आहेत सांगा बरं. अल्फा हायड्रोजन यामध्ये काहीच नाहीत, 0 अल्फा हायड्रोजन आहेत. ह्यामध्ये अल्फा हायड्रोजन किती आहेत सांगा, हे 3 अल्फा हायड्रोजन आहेत. ह्यामध्ये अल्फा हायड्रोजन किती आहेत सांगा बरं, 3 आणि 3 6 आहेत. सांगा स्टॅबिलिटी ऑर्डर 3 2 1 असणार आहे. ह्यामध्ये सांगा 3 आणि 3 6 आणि 3 9. अल्फा हायड्रोजन किती झाले, सॉरी 3 आणि 3 6 आणि 3 9, अल्फा हायड्रोजन झाले 9. ह्यामध्ये अल्फा हायड्रोजन किती झाले सांगा बरं 12. आणि ह्यामध्ये अल्फा हायड्रोजन किती झाले सांगा 3 आणि 3 6 आणि 2 8 झाले. कसे असेल स्टॅबिलिटी ऑर्डर सांगा बरं 2 1 3 असणार आहे. ठीक आहे. ह्यामध्ये बघा अल्फा हायड्रोजन 3 आणि 3 6 7 8 9 10. अल्फा हायड्रोजन असतील 10. ह्याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन बघा बरं किती आहेत 1 2 3. ह्यामध्ये अल्फा हायड्रोजन बघा किती आहेत, ह्यामध्ये बघा 1 2 3 4 5 6 अल्फा हायड्रोजन आहेत 6. आणि ह्यामध्ये अल्फा हायड्रोजन सांगा बरं किती आहेत 1 2 3 3 अल्फा हायड्रोजन आहेत. बरोबर आहे. तर मला सांगा आता ह्यामध्ये स्टॅबिलिटी ऑर्डर जर बघितलं तर मोर स्टेबल तुमचा फर्स्ट असेल, त्यानंतर थर्ड असणार आहे. आणि त्यानंतर मला सांगा इथं पण काय आहे 3च अल्फा हायड्रोजन आहेत, इथं पण काय आहेत 3च अल्फा हायड्रोजन आहेत. असे केस जर तुमचे रिंगच्या केसमध्ये जर आले तर जनरली बघा इंटरनल डबल बॉन्ड इज मोर स्टेबल दॅन एक्सटर्नल डबल बॉन्ड असतं. पण त्यासाठी पण रिंग कशी असली पाहिजे 6 मेंबर रिंग असली पाहिजे. त्यामुळे बघा हा जो डबल बॉन्ड आहे ते रिंगमध्ये आलेला आहे आणि हा डबल बॉन्ड कसा रिंगच्या बाहेर गेलेला आहे ना. त्यामुळे आपण जनरली काय सांगायचं असतं दिस इज मोर स्टेबल दॅन दिस असतं. ठीक आहे. त्यानंतर काय असेल तुमचा 4th असेल, त्यानंतर 2 असेल. ठीक आहे. हे झाले स्टॅबिलिटी ऑर्डर. ठीक आहे. आणखी काय एक्झाम्पल बघूयात आपण बघायचे.
ठीक आहे, सांगा ह्याच्यामध्ये स्टॅबिलिटी ऑर्डर. आता बघा हा जो काही क्वेश्चन आहे हा क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे बरं का, खूप महत्त्वाचा आहे. कारण बघा ह्याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन सांगा किती आहेत, अल्फा हायड्रोजन इथले 3 6. ह्यामध्ये अल्फा हायड्रोजन सांगा किती आहेत, 3 आणि 3 6. ह्यामध्ये अल्फा हायड्रोजन सांगा बरं किती आहेत, 3 आणि 3 6. ह्यामध्ये अल्फा हायड्रोजन सांगा किती आहेत, 3 3 3 9. म्हणजे आपल्याला हे माहिती आहे मोर स्टेबल तर तुमचा कुठला असणार आहे, फर्स्ट आपला कुठला फोर्थ असणार आहे, बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये पण अल्फा हायड्रोजन 6च आहेत, ह्यामध्ये पण 6च आहेत, ह्यामध्ये पण 6च आहेत. पण त्यासाठी बघा आता बघा ह्यामध्ये ह्या दोघांमध्ये आपण सांगू शकतो एक सिस आहे आणि एक ट्रान्स आहे, है ना. सिस कशाला म्हणायचं बघा, लक्षात घ्या. हे दोन काय तुमचे, ह्या 2 कार्बनला डबल बॉन्ड आहे, बरोबर आहे. तर या 2 कार्बनचे बघा हा CH3 आणि हा CH3 सेम ग्रुप जर सेम साईडला जर असतील, सेम ग्रुप जर सेम साईडला जर असतील त्याला म्हणायचं सिस. ठीक आहे, जर सेम ग्रुप जर सेम साईडला असतील, बघा हे एकाच साईडला आहे बरोबर आहे सेम ग्रुप, त्यामुळे ह्याला काय म्हणायचं आहे, सिस. आणि सेम ग्रुप जर अपोजिट साईडला असेल, बघा हे या साईडला आणि वरच्या साईडला, त्याला म्हणायचं ट्रान्स. ठीक आहे, समजते. सिस आणि ट्रान्स हे आपण आयसोमेरिझममध्ये बघणार आहे. बघा अल्किनला सेम ग्रुप जर सेम साईडला असतील तर म्हणायचं सिस, आणि सेम ग्रुप जर अपोजिट साईडला असेल तर त्याला म्हणायचं ट्रान्स. तर बघा आता ह्या दोघांपैकी जर स्टॅबिलिटी बघितली आपण, तर ह्या दोघांपैकी कसं असतं बघा, ट्रान्स इज मोर स्टेबल दॅन सिस. असं का होतं, तर बघा आता हे जे काही 2 ग्रुप आहेत CH3 बल्कियर ग्रुप आहेत, बरोबर आहे. आणि 2 बल्कियर ग्रुप जेवढे एकमेकापासून लांब असेल तेवढा तो मोर स्टेबल असतो, है ना. आणि हे 2 बल्कियर ग्रुप जर एकमेकासमोर जर आले असे एका साईडला जर झाले तर काय होणार आहे, हिंड्रन्स वाढणार आहे ना, स्टेरिक हिंड्रन्स. त्यामुळं तुमचा सिसवाला कसा आहे, अनस्टेबल आहे, आणि ट्रान्सवाला स्टेबल आहे. ह्या दोघांमध्ये तुम्हाला समजलं बघा, ह्या दोघांमध्ये ट्रान्स इज मोर स्टेबल दॅन सिस, आणि ह्याच्यामध्ये बी समजलं की ह्याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन जास्त आहे म्हणून हा स्टेबल आहे. पण हा जो काही तुमचा आहे ह्याला कुठं ठेवायचं सांगा, ह्याच्या अगोदर ठेवायचं का ह्यांच्या अगोदर ठेवायचं, बरोबर आहे ना. तर ऑलवेज लक्षात ठेवा बघा, ह्या केसमध्ये स्टॅबिलिटी ऑर्डर जर बघितलं मी अगोदर लिहून देतो. स्टॅबिलिटी ऑर्डर असते 4 3, त्यानंतर असणार आहे 1, त्यानंतर असेल 2. हे करेक्ट स्टॅबिलिटी ऑर्डर आहे. आता जर स्टॅबिलिटी ऑर्डर बघायचं असेल तर तुम्हाला ह्याचं काय करावं लागेल बघा, हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर ड्रॉ करावं लागेल. मला सांगा हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर जर ड्रॉ केलं तर मी इथला हायड्रोजन रिमूव्ह करणार आहे बरं का. आणि बघा बरं काय बनतं, तर या ठिकाणी इथं डबल बॉन्ड बनणार आहे, या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज आणि या ठिकाणी H+ असेल, बरोबर आहे, बरोबर आहे ना. आणि ह्याचं जर मी ह्या दोघांपैकी कुणाही एकाचं जर तुम्ही हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर ड्रॉ केलं तर मी ह्याचं करतो बघा, इथला हायड्रोजन काढेल तर ह्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं, इथं निगेटिव्ह चार्ज आहे आणि या ठिकाणी काय असेल, H+ असेल. लक्षात घ्या, हे जे काय आहे हे ह्याचं हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर आहे, आणि हा जो काही कंपाऊंड आहे हा कंपाऊंड ह्याचा हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, आता आपण बघा ह्याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन सेम आहेत, त्यामुळे ह्याचं हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर बघून त्याची स्टॅबिलिटी बघणार आहे आपण. ठीक आहे, तर बघा बरं आता इथं जो काही डबल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड, ह्या डबल बॉन्डला अल्फा हायड्रोजन एकच आहे, आणि इथल्या डबल बॉन्डला अल्फा हायड्रोजन 3 आहेत. मग तुम्ही मला सांगा ह्याचं हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर मोर स्टेबल आहे का ह्याचं हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर मोर स्टेबल आहे? कशाचं मोर स्टेबल आहे? ऑब्वियसली ह्याचं मोर स्टेबल आहे. का तर इथं अल्फा हायड्रोजन 3 आहेत आणि इथं अल्फा हायड्रोजन काहीच नाहीत जे की हायपर कॉन्जुगेशन शो करतील, बरोबर आहे ना. बघा आता हे जर 3 अल्फा हायड्रोजन घेतले आपण तर हे यासोबत अल्फा हायड्रोजन शो करतील ना, कारण इथं पाय बॉन्ड आहे, बरोबर आहे. पण इथं कुठला अल्फा हायड्रोजन आहे का शो करण्यासाठी? काहीच नाही. म्हणजे ह्याचं हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चरमध्ये अल्फा हायड्रोजन 0 आहेत, आणि ह्या कंपाऊंडच्या हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चरमध्ये अल्फा हायड्रोजन किती आहेत? 3 आहेत. त्यामुळं ह्या दोघांपेक्षा पण हा वाला कसा असतो? मोर स्टेबल असतो. ह्याला आपण आयसोब्युटीन म्हणत असतो बरं का, आयसोब्युटीन. तर लक्षात ठेवा, आयसोब्युटीन इज मोर स्टेबल दॅन ट्रान्स अँड ट्रान्स इज मोर स्टेबल दॅन सिस. तुम्हाला ह्या दोघांमधलं रिझन सांगितले सिस आणि ट्रान्सचा हिंड्रन्समुळं. आता ह्या दोन आणि ह्याच्यापैकी रिझन सांगितले की ह्याचा हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चरमध्ये अल्किन मोर स्टेबल असं ड्यू टू अल्फा हायड्रोजन. क्लिअर आहे इथपर्यंत? ओके. आता बघा ह्याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन 3 4 5 6 7 अल्फा हायड्रोजन आहेत 7. इथं अल्फा हायड्रोजन बघा बरं किती आहेत? 2 2 4 5 6 7 8 9 आहेत. इथं सांगा अल्फा हायड्रोजन किती आहेत? एकच आहे. सांगा स्टॅबिलिटी ऑर्डर मग 2 1 3 असणार आहे, बरोबर आहे. सांगा ह्याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन किती आहेत? एकच आहे. अल्फा हायड्रोजन किती आहेत? 3 4 5 6 7. अल्फा हायड्रोजन किती आहेत सांगा बरं? 2 2 4. स्टॅबिलिटी ऑर्डर असेल 2 3 1 असणार आहे. ठीक आहे. तर असे काही एक्झाम्पल आहेत बघा हायपर कॉन्जुगेशनचे.
आता काही जणांचं म्हणणं असेल तर तुम्ही एवढेच एक्झाम्पल घेतले, ह्यामध्ये तुम्ही डाईनचे एक्झाम्पल नाही घेतलं आहे ना. सपोज हे जर बघितलं आहे ह्याच्यापेक्षा मोर स्टेबल असतो. ॲक्च्युली ह्याच्यामध्ये कन्सेप्ट रेझोनन्स लागत असते बरं का, त्यामुळे मी आणखी एक्स्ट्रा एक्झाम्पल नाही घेतले ते. ठीक आहे. आपण ज्यावेळेस तुम्हाला अगोदर सांगितलेलं मी, ज्यावेळेस आपला इंडक्टिव्ह इफेक्ट होईल, हायपर कॉन्जुगेशन होईल, मेझोमेरिक होईल किंवा रेझोनन्स होईल, डान्सिंग रेझोनन्स होईल, त्यानंतर जे काय आपले स्टेरिक इफेक्ट आहेत ते होतील. त्यानंतर आपण मिक्स एक्झाम्पल भरपूर बघणार आहे ज्यामध्ये मिक्स कन्सेप्ट असतील. ठीक आहे. तर हे झालं आपलं काय, स्टॅबिलिटी ऑफ अल्कीन. आता आपण बघूयात हीट ऑफ हायड्रोजनेशन काय असतं बघा. हीट ऑफ हायड्रोजनेशन. हीट ऑफ हायड्रोजनेशन. हीट ऑफ हायड्रोजनेशन. याला आपण शॉर्टमध्ये HOH पण म्हणतो, हीट ऑफ हायड्रोजनेशन. आता एक्झॅक्टली हीट ऑफ हायड्रोजनेशन असते का हे बघूयात आपण. ठीक आहे. तर लक्षात आहे, मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो अगोदर. सपोज तुमच्याकडे हा अल्कीन आहे, अल्कीन CH2 डबल बॉन्ड, हा CH2 आहे. ह्याचं कन्वर्जन मला कशामध्ये करायचं आहे, अल्केनमध्ये करायचं आहे, CH3CH3. ठीक आहे. तर ह्यामध्ये काय होतं बघा, ह्या कार्बनमध्ये एक डबल बॉन्ड आहे, म्हणजे एक सिग्मा आणि एक पाय बॉन्ड असतं. मी तुम्हाला सिग्मा आणि पाय बॉन्ड कसं बघायचं ह्या व्हिडिओमध्ये सांगितले, लास्ट व्हिडिओमध्ये लेक्चर म्हणजे ह्या चॅनलवरती सांगितले बघा सुरुवातीला, बेसिक ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. तर बघा, जर 2 बॉन्ड असतील तर एक सिग्मा असतो आणि एक पाय असतो, आणि या ठिकाणी 2 बॉन्डचं कन्वर्जन मला सिंगल बॉन्डमध्ये करायचं आहे. काय काय चेंज झालं सांगा बरं. इथं कार्बन 2 आहेत, हायड्रोजन 4 आहेत. इथं कार्बन 2 आहेत, हायड्रोजन 6 आहेत. याचा अर्थ 2 हायड्रोजन मी ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, ॲडिशन केलेली आहे. बरोबर आहे. तर काय होतं बघा, तुमचा अल्कीन आणि अल्केन जर बघितला, अल्केनमध्ये कार्बन सिंगल बॉन्ड आहे, बरोबर आहे, सिग्मा बॉन्ड आहे, आणि सिग्मा बॉन्ड इज मोर स्टेबल दॅन पाय बॉन्ड असतं. असं का होतं, तर सिग्मा बॉन्डमध्ये बघा हेड टू हेड ओव्हरलॅपिंग होते. म्हणजे असं जर बघितलं, असा बॉन्ड कसा असं स्ट्रॉंग असतो आहे ना सिग्मा बॉन्ड, आणि पाय बॉन्डमध्ये साईड वाईज ओव्हरलॅपिंग होते. बघा, हा जर बॉन्ड मी असा बनवला तर मी इझिली ब्रेक करू शकतो ना असा. पण जर हेड टू हेड जर बनला असा जर बॉन्ड बनला, ह्याला मी ब्रेक करू शकतो का, नाही ब्रेक करू शकत आहे ना. त्यामुळे कार्बन सिंगल बॉन्ड मोर स्टेबल असतो. मग मला सांगा, आणि पाय बॉन्ड कसा आहे, लेस स्टेबल आहे. लेस स्टेबल म्हणजे हाय एनर्जी, आणि मोर स्टेबल म्हणजे लो एनर्जी. लक्षात घ्या, मी हाय एनर्जी कंपाऊंडचं कन्वर्जन लेस एनर्जीवाल्या कंपाऊंडमध्ये करतो आहे. बरोबर आहे ना. जर मी याच्यावर H2 ची ॲडिशन जर केली तर मला काय भेटणार आहे, अल्केन भेटणार आहे. आणि अल्किन आणि अल्केनपेक्षा अल्किनची एनर्जी कमी असणार आहे. म्हणजे जर मी H2 ची ॲडिशन केली तर ह्या कंपाऊंड म्हणून काही एनर्जी काय होईल, रिलीज होईल. त्या एनर्जीला मी काय म्हणत असतो, हीट ऑफ हायड्रोजनेशन. ठीक आहे. म्हणजे एखाद्या अल्किनवर H2 ॲडिशन केल्यानंतर जेवढी काय हीट रिलीज होते त्याला आपण काय म्हणत असतो, हीट ऑफ हायड्रोजनेशन. ठीक आहे. तर तुम्हाला आहे की समजलं असेल हे बघा. आता ह्याच्यामध्ये मी काय करणार आहे, H2 ची ॲडिशन करणार आहे. आता H2 ची ॲडिशन जनरली आपण डायरेक्ट नाही करू शकत, त्यासाठी आपण कॅटलिस्ट घेतो. एकतर निकेल घ्या, पॅलेडियम घ्या किंवा प्लॅटिनम घ्या, आणि या ठिकाणी H2 ची ॲडिशन करा. ॲडिशन केल्यानंतर तुम्हाला अल्केन भेटतं, आणि काय अमाऊंटमध्ये जे काय तुमची डेल आहे किंवा एनर्जी जी आहे तुमची काय होणार आहे, रिलीज होणार आहे. ठीक आहे. जे काय तुमचे डेली लिहा किंवा तुम्ही डायरेक्टली एनर्जी लिहू शकता. काय एनर्जी काय होणार आहे, रिलीज होणार आहे. त्यालाच आपण काय म्हणत असतो, हीट ऑफ हायड्रोजनेशन. एनर्जी लिहा किंवा हीट लिहा. ठीक आहे. तर हे आपण ह्यासाठी काय करत असतो, मग हीट ऑफ हायड्रोजनेशन बघत असतो है ना. तर मला सांगा, आता तुम्हाला ह्यामध्ये समजलं असेल बघा, की ह्या अल्किनचं मला कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे, अनस्टेबलचं कन्वर्जन स्टेबलमध्ये करायचं. बरोबर आहे. मग मला सांगा, हा पाय बॉन्ड जर मोर स्टेबल असेल तर हे एनर्जी किंवा हीट जे आहे ते कमी रिलीज होईल का जास्त रिलीज होईल. मला सांगा, हे जर मोर स्टेबल असेल तर हीट तुमची कमी रिलीज होणार आहे ना. त्यामुळे आपण इथे हे लिहू शकतो बघा, हीट ऑफ हायड्रोजनेशन इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्टॅबिलिटी ऑफ अल्कीन. किंवा तुम्ही असं पण लिहू शकता बघा, हीट ऑफ हायड्रोजनेशन इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू अल्फा H. बरोबर आहे. आता मला सांगा,
एक पाय बॉन्डवरती किंवा एक पाय बॉन्डचं कन्वर्जन सिंगल बॉन्डमध्ये करण्यासाठी मला एक H2 लागणार आहे ना. जर या ठिकाणी जर पाय बॉन्ड जर मल्टिपल असतील तर मला मॅक्झिमम H2चे ॲडिशन करावं लागेल आणि मॅक्झिमम H2चे ॲडिशन केलं म्हणजे मॅक्झिमम एनर्जी रिलीज होणार आहे. याचा अर्थ मी इथं असं पण लिहू शकतो बघा, हीट ऑफ हायड्रोजनेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ पाय बॉन्ड. जेवढे जास्त पाय बॉन्ड असतील तेवढा हीट ऑफ हायड्रोजनेशन जास्त असणार आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? ठीक आहे. आतापर्यंत जे काय आपण अल्किनचे स्टॅबिलिटी बघितले त्याच्या अपोजिट डायरेक्टली कशाला करायचं, हीट ऑफ हायड्रोजन्स. ठीक आहे. डायरेक्ट आपण एक्झाम्पल्स बघूयात काय ह्याचे. आहे की तुम्हाला समजलंय बरं का हीट ऑफ हायड्रोजनेशन काय असतं. एखाद्या अल्किनवर H2 ॲडिशन केल्यानंतर अल्किन बनतं, एक स्टेबल कंपाऊंड बनतो आणि काही एनर्जी रिलीज होते. कशामुळे रिलीज झाली, H2चे ॲडिशन केल्यामुळं. ठीक आहे. त्याला आपण हीट ऑफ हायड्रोजनेशन म्हणत असतो. आता बघा मी एकदम सिंपल लँग्वेजमध्ये सांगतो बरं का तुम्हाला, बुकिश लँग्वेज यूज नाही करत आहे इथं. ठीक आहे. तर बघा आता आपण डायरेक्ट 1-2 एक्झाम्पल्स घेऊयात. तुमच्याकडे क्वेश्चन आहे बघा, CH2 डबल बॉन्ड CH2, त्यानंतर आहे CH3 डबल बॉन्ड CH3CH डबल बॉन्ड CH2. मिक्स एक्झाम्पल घेतो ह्यामध्ये. बस ह्यामध्ये सांगा. तर बघा हे जे का पहिला कंपाऊंड आहे, पहिला कंपाऊंड मला सांगा यामध्ये अल्फा हायड्रोजन काय आहेत का, अल्फा हायड्रोजन 0 आहेत. अल्फा हायड्रोजन सांगा किती आहेत, 3 आहेत. अल्फा हायड्रोजन 6 आहेत. अल्फा हायड्रोजन 6 आहेत. अल्फा हायड्रोजन 6 आहेत. अल्फा हायड्रोजन 3 3 6 3 9 आहेत आणि अल्फा हायड्रोजन किती आहेत, 12 आहेत. सांगा मला अगोदर स्टॅबिलिटीची ऑर्डर सांगा, स्टॅबिलिटी ऑफ अल्किन. स्टॅबिलिटी ऑफ अल्किन सांगा. जेवढे जास्त अल्फा हायड्रोजन तेवढा मोर स्टेबल असणार आहे. नंबर दिला आपण बघा 1 2 3 4 5 6 आणि 7. सांगा स्टॅबिलिटी ऑर्डर कशी असेल मला. मोर स्टेबल असेल कुठला, 7 वाला, त्यानंतर 6 वाला असेल. आत्ताच मी सांगितले तुम्हाला हे आयसो आहे, हा ट्रान्स आहे, हा सिस आहे. कशी असते स्टॅबिलिटी ऑर्डर, आयसोवाला म्हणजे 5 इज मोर स्टेबल दॅन 3 दॅन 4. ह्या दोघांमध्ये अल्फा हायड्रोजन बघा म्हणजे 2 आणि त्यानंतर 1 असणार आहे. हे झाली स्टॅबिलिटी ऑर्डर ऑफ अल्किन. आता मी जर तुम्हाला विचारलं हीट ऑफ हायड्रोजनेशनची ऑर्डर सांगा, हीट ऑफ हायड्रोजनेशन. आत्ताच काय सांगितलं मी तुम्हाला, हीट ऑफ हायड्रोजनेशन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्टॅबिलिटी ऑफ अल्किन. सांगा आता स्टॅबिलिटी ऑफ अल्किनला कसं असेल मग, 1 2 4 3 5 6 7 हे तुमचे काय असेल, हीट ऑफ हायड्रोजनेशन. मॅक्झिमम तुमचे हीट ह्याच्यामध्ये रिलीज झाले असेल आणि मिनिमम ह्याच्यामध्ये रिलीज झाला असेल. का तर हा स्टेबल आहे. स्टेबल असल्यामुळे जास्त एनर्जी रिलीज करेल का, नाही करणार आहे. ठीक आहे. तर तुम्हाला असं बघायचं बघा हीट ऑफ हायड्रोजनेशन. बाकी तुम्ही कुठलेही एक्झाम्पल घ्या त्यामध्ये सांगू शकता अल्फा हायड्रोजन काउंट करायचे फक्त. जेवढे जास्त अल्फा हायड्रोजन असतील तेवढं अल्किन मोर स्टेबल, जेवढं अल्किन मोर स्टेबल तेवढे हीट ऑफ हायड्रोजनेशन कमी असणार आहे. ठीक आहे. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर असायला पाहिजे. ठीक आहे. तर हे झालं आपले काय ॲप्लिकेशन ऑफ हीट ऑफ ॲप्लिकेशन ऑफ हायपर कॉन्जुगेशन. ठीक आहे. तर या ठिकाणी आपला हायपर कॉन्जुगेशन जो काही इफेक्ट आहे तो संपलेला आहे. आपण थेरी पहिल्या व्हिडिओमध्ये आपण थेरी सगळी घेतलेली आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये सगळे जे काय ॲप्लिकेशन आहेत ते घेतलेले आहे ना. तर याचे क्वेश्चन तुम्ही सॉल्व करायचे. जे काय डाऊट असेल ते तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं. ठीक आहे. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघायचं आपल्याला आता रेझोनन्स स्टार्ट करायचं. ठीक आहे. चला भेटूयात आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये.